नमस्कार, घरचा स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष धपाटे ही रेसिपी. हे तुम्ही अगदी घरच्या साहित्यात बनवू शकता. कोणत्याही भाजणीची गरज नाहीये. घरातलीच फक्त 2 पिठं वापरून आपण मस्त असं हे धपाटं बनवणार आहोत आणि त्यासोबत आपण चटकदार अशी दह्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत. हे तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासाला निघालात तर सोबतसुद्धा घेऊन जाऊ शकता. 2 दिवस आरामशीर टिकतात. हे धपाटं किंवा थालीपीठ बनवण्यासाठी 1.5 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर ज्वारीचं पीठ आपण न चाळता घेतलं तरी चालेल, पण त्यासोबत आपण घेणार आहोत पाव कप बेसनाचं पीठ. ते मात्र चाळून घ्यायचं आणि ही दोन्ही पीठं कोरडी आहेत तोपर्यंत हाताने चांगली मिक्स करून घ्यायची. धपाटे खुसखुशीत व्हावीत याकरता काढल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण घेतलेल्या पिठावरती घालायचं. सुरुवातीला आपण हे तेल खूप गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हे कोमट झालं की नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं. हे तेल आहे ना ते आपण या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे हाताने अशा प्रकारे, म्हणजे धपाटे आपली एकदम खुसखुशीत होतील. अशा प्रकारे हे तेल चांगलं चोळून घेतल्यानंतर चेक करायचं. जर समजा आपण पीठ मुठीमध्ये घेतलं आणि दाबलं आणि त्याचा मुटका झाला तर समजायचं तेलाचं प्रमाण योग्य झालेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायची पाव छोटा चमचा हळद, त्यासोबतच पाव कप खरपूस भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचं ओबड-धोबड कुटलेलं कूट, पाऊण टीस्पून पांढरे तीळ आणि त्यासोबत अर्धा कप बारीक चिरलेला कांदा आणि 2 टेबलस्पून एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता घालूया 1 टीस्पून ओवा. तर ओवा आपण 1 टीस्पून घेतला आहे, तो हातावर चांगला चोळून घालायचा, म्हणजे पिठाला ओव्याचा छान वास येईल. आणि त्यासोबतच एक वाटण घालायचं आहे. 6 लसूण पाकळ्या आणि 6 मिरच्या कुटून घेतल्यात त्या घालूया. धपाट्याचं पीठ आपण पाणी घालून भिजवून घेणार आहोत, पण त्यापूर्वी काय करायचं आहे, तवा मंद आचेवरती अशा प्रकारे गरम करायला ठेवायचा. म्हणजे जेव्हा आपण पहिलं थालीपीठ किंवा धपाटं बनवू ना, ते सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल, कच्चं राहणार नाही. आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या कोरड्या सुरुवातीला या सगळ्या साहित्यासोबत आपण मिक्स करून घ्यायच्यात. कारण याच्यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर आणि वाटण घातलेलं आहे ते ओलसर आहे. ते सुरुवातीला अशा प्रकारे मिक्स करून घेतलं ना, म्हणजे आपल्याला नंतर पाण्याचा अंदाजसुद्धा योग्य पद्धतीने येतो. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी सुरुवातीला घालायचं आणि ते पाणी सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतरच पाणी घालायचं. अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतले. आपण ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी ज्या प्रकारे पीठ मळतो ना, अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आता आपण थालीपीठ किंवा धपाटे कसे बनवायचे ते बघूया. एक पोळपाट घेतला आहे, त्याच्यावरती कॉटनचा ओला करून घेतलेला कपडा मी इथं अंथरलेला आहे. अशा प्रकारे आपण कपडा ओला करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता या पिठाचा छोटासा गोळा घेऊया. तुम्ही बघू शकता इथं छोट्या भाकरीला जेवढं पीठ घेतात ना, तेवढं मी घेतलं आहे. हाताने अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं लांबट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला दाबून गोल बनवायचं आहे. अगदी आपण भाकरी बनवतो त्याप्रमाणे अशा प्रकारे फिरवून थोडंसं मोठं करून घ्यायचं. त्यानंतर आता या कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे आपलं थालीपीठ किंवा धपाटं या कपड्याला चिकटणार नाही. आणि हाताच्या बोटांनी अशा प्रकारे आपण याला पसरवून घ्यायचं आहे. थोडंफार चिरलं ना तरीसुद्धा ते बोटांनी आपल्याला अगदी व्यवस्थित करता येतं. आता तुम्हाला या थालीपीठाची किंवा धपाट्याची जाडी जेवढी ठेवायची त्याप्रमाणे या बोटांनी आपण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. थोडीशी बोटं कोरडी झाली तर पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ थापून घ्यायचं. धपाटे इथं बनवून घेतले मी आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेला आहे. खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. आता या धपाट्याला ना आपण 5-6 होल पाडून घ्यायचे बोटांनी अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण याला होल पाडले ना तर ते छान भाजलं जातं. मस्त याच्यातून वाफ येते. आता याच्यावरती आपण तीळ घालायचे आणि तीळ आपण हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तव्यामध्ये पडणार नाहीत. सुरुवातीला आपण तीळ घातलेत त्यामुळे आता घालणं ऑप्शनल आहे. घालायचं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. इकडे आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे. गॅस मी मंदच ठेवला आहे सध्या. याच्यावरती तेल घालूया, म्हणजे थालीपीठ सुरुवातीचं याला चिकटणार नाही. त्यानंतर आपण ज्या कपड्यावरती थालीपीठ थापून घेतले तो कपडा उचलून घ्यायचा आणि थालीपीठ तव्याच्या मधोमध येईल अशा प्रकारे कपडा याच्यावरती उलटा करायचा आहे. काही सेकंद थांबल्यानंतर कपडा काढून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ मध्येच तुटत नाही. त्यानंतर आता याच्या कडेने थोडंसं तेल सोडायचं, कारण आपण सुरुवातीला सुद्धा तेल घातलेलंच होतं. हे थालीपीठ आता आपण झाकण घालून भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिट लागतील. चुरचुर असा आवाज यायला लागला की समजायचं आपलं थालीपीठ खालच्या साईडने भाजून झालेलं आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि आपण हे थालीपीठ उलटून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटांनंतर आता आपण उलटून घेऊया
आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर गॅस तुम्ही तवा किती गरम झाला आहे त्याच्यानुसार फ्लेम कमी जास्त करू शकता. वरून तुम्हाला मी दाखवते, अगदी मस्त खरपूस असं हे थालीपीठ किंवा धपाटा इथं भाजून झालेलं आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने भाजते तोपर्यंत काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूला आपण थालीपीठ दुसरं थापायला घ्यायचं आणि ते सुद्धा तयार होईल तोपर्यंत. दुसऱ्या बाजूने सुद्धा उलटून बघूया. मस्त असं हे खालच्या बाजूने सुद्धा भाजलेलं आहे. किंचित क्रॅक पडल्यासारखं दिसतं, कारण आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी कोणतंही दुसरं पीठ घातलेलं नाही आहे. पण थालीपीठं तुटत नाहीत, ती व्यवस्थित होतात. सगळी थालीपीठ आपण अशा प्रकारे बनवून घेऊया. दह्याची चटणी बनवण्याकरता पाव कप दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे साखर घालायची, किंवा तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचाभर साखर घातली तरीसुद्धा चालेल. आणि आता साखर घातल्यानंतर दह्याला चांगलं फेटून घ्यायचं. एक काढलं गरम करत ठेवायचं. त्याच्यामध्ये आता चमचाभर साधारणतः पोहे खाण्याचा तूप घालायचं. तुपाची आपण फोडणी देणार आहोत दह्याच्या चटणीला. तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे, अर्धा टीस्पूनपेक्षा थोडेसे कमी. चांगले फुटू द्यायचे. गॅस बंद करायचा आता. आणि थोडंसं हे कोमट झालं ना तूप, त्याच्यामध्ये आता ओबडधोबड कुटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं. चांगलं याला मिक्स करायचं, म्हणजे कुरकुरीत होतील शेंगदाणे. आणि त्यानंतर अगदी थोडीशी मिरची पावडर घालायची कोमट झाल्यानंतर आणि मिक्स करून घ्यायचं. चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेतलं की अगदी कोमट फोडणी आता दह्यामध्ये घालायची. आपली चटपटीत अशी दह्याची चटणी तयार झाली. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे इथं आपले आषाढ विशेष धपाटे आणि दही चटणी तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.